इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 8 मौर्यकालीन भारत. प्राचीन भारतात अस्तित्वात असलेली 16 महाजनपदे, त्या महाजनपदांच्या राजधानीची नगरे, महाजनपदांची प्राचीन तसेच आधुनिक नावे इत्यादींचा अभ्यास आपण 6व्या पाठात केलेला आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये काशी महाजनपद हे अधिक बलशाली होते. या महाजनपदांपैकी काशी, कोसल, अवंती आणि मगध या 4 महाजनपदांमधील संघर्षात मगधाची राज्यसत्ता प्रबळ होत गेली आणि मगधाचे साम्राज्य उदयाला आले. पाटलीपुत्र उर्फ पाटलीग्राम म्हणजे सध्याच्या बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग, या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते. 5 टेकड्यांनी वेढलेले राजगृह उर्फ राजगीर ही त्याची राजधानी होती आणि राजगृहाचे आणखी एक नाव म्हणजे गिरिव्रज हे होय. मगध सम्राट बिंबिसाराने अंग महाजनपद मगधामध्ये विलीन केले. 16 महाजनपदांच्या सुरुवातीच्या काळात अधिक बलशाली असलेले काशी महाजनपद मगधचा राजा अजातशत्रूने मगधामध्ये विलीन केले. कोसल महाजनपद देखील अजातशत्रूने मगधामध्ये विलीन केले. व्रज्जी म्हणजेच वज्जी हे महाजनपद देखील अजातशत्रूने मगधामध्ये विलीन केले. इत्यादींचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि इतिहास व्हिडिओ नोट श्रृंखलेच्या इतर व्हिडिओजप्रमाणे मी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन आपण एखादी बाब स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने जाणणे आवश्यक असेल ती बाब या व्हिडिओमध्ये देखील मी सांगणार आहे. मगध साम्राज्याचा उदय. प्राचीन भारतात जी महाजनपदे होती त्यामध्ये मगध हे एक महत्त्वाचे राज्य होते. सुपीक समृद्ध जमीन, बारमाही वाहणाऱ्या नद्या, नौकायानाची उत्कृष्ट सोय, व्यापारी बाजारपेठ इत्यादी कारणांमुळे मगध राज्य बलवान होत गेले. आणि पाटलीपुत्र, पाटलीग्राम किंवा सध्याचं जे पटना जे म्हणतो हे जे आहे ते गंगा नदीच्या तीरावरती वसलेले असल्यामुळे येथे जे आहे सुपीक आणि समृद्ध जमीन होतीच, त्याचप्रमाणे जे आहे बारामाही वाहणाऱ्या नद्या असल्यामुळे इथे जे आहे येथे शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय जे आहे मोठ्या प्रमाणात होत असत. इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगधावर हर्यक नावाच्या राजघराण्याची सत्ता होती. भारतात हर्यक घराण्याचा उल्लेख येतो. महाभारतात हर्यक घराण्याचा उल्लेख येतो. बिंबिसार हा या घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होय. त्याचे वडील महापद्मम यांनी गिरिव्रज, मागे गिरिव्रज म्हणजेच जे आपण म्हटलं होतं राजगृह किंवा राजगीर या नावाने देखील याला इतिहासात संबोधले जाते, हा दुर्ग बांधून मगधाची पहिली राजधानी स्थापन केली. बिंबिसार गादीवर आल्यानंतर त्याने मगध साम्राज्याचा पाया रचण्यास सुरुवात केली. शेजारच्या अंगराज्यावर आक्रमण करून ते जिंकून घेतले. या विजयाने जे आहे मगधाचे सामर्थ्य वाढले. बिंबिसाराने कोसल, लिच्छवी, विदेह, मद्र अशा अनेक राजघराण्याशी जे आहे वैवाहिक संबंध जोडून त्या जोरावर आपले विस्तारवादी धोरण पुढे नेले. गिरिव्रज दुर्गाच्या पायथ्याशी त्याने राजगृह ही नवीन राजधानी स्थापन केली. आणि आपण मागील व्हिडिओमध्ये देखील हे देखील पाहिलं होते की महागोविंद या वास्तुविशारदाने जे आहे बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता आणि जीवक हा प्रसिद्ध वैद्य जो आहे बिंबिसाराच्या राजदरबारात होता. बिंबिसाराची हत्या करून त्याचा मुलगा अजातशत्रू गादीवर आला. आणि याच्या संबंधित आणखी काही माहिती असे म्हटली जाते की अजातशत्रूने जे आहे सम्राट बिंबिसार यांना कैद केले होते व नंतर त्याची हत्या केली होती व राजा बनला होता. त्याने पित्याचे विस्तारवादी धोरण अवलंबले. त्याने मगधचे राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारवले. अजातशत्रूने गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे एक छोटा दुर्ग बांधला. स्थानिक उत्पादनाच्या खरेदी विक्रीचे ते एक केंद्र बनले. पुढील काळात हेच पाटलीग्राम पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाऊ लागले. ते मौर्य साम्राज्याची राजधानी बनले. आणि अजातशत्रूबद्दल आणखी माहिती म्हणजे यांनी जे आहे कोसल राजाने आपल्या मुलीचा विवाह अजातशत्रूशी लावून दिला. याचे कारण म्हणजे काय, अजातशत्रूच्या विचारवादी धोरणांमुळे मगध आणि कोसल या 2 महाजनपदांमध्ये अशांती होती आणि नेहमी जे आहे ते युद्ध होत होती. त्यामुळे काय, कोसलच्या राजाने आपल्या मुलीचा विवाह अजातशत्रूशी लावून दिला, त्याला काशी देऊन शांती प्रस्थापित केली. अजातशत्रूने वैशाली महाजन
पदाविरुद्ध युद्ध पुकारले. हे युद्ध जवळपास जे आहे 16 वर्ष चालले होते. सुरुवातीच्या काळात अजातशत्रू जैन धर्माचा अनुयायी होता. नंतर त्याने बौद्ध धर्माला आपले समर्थन देण्यास सुरुवात केली. अजातशत्रू गौतम बुद्धांना भेटला होता असे भरूचच्या मूर्तीवरून मानले जाते. त्यांनी खूप साऱ्या विहारांची व मंदिरांची निर्मिती करून घेतली होती. इसवी सन पूर्व 463 राजगृह येथे जे आहे पहिली बौद्ध धर्मपरिषद पार पडली म्हणजेच भरली होती आणि ही जी आहे अजातशत्रू यांनी जी आहे धर्मपरिषद भरवून आणली होती. महाकश्यप हा जो आहे या परिषदेचा अध्यक्ष होता. आनंद उपाली या शिष्यांसह जवळपास 500 भिक्षू या परिषदेस उपस्थित होते. बुद्ध वचनांच्या 2 भागांचेच म्हणजेच विनय पिटक आणि अधिधम्मा पिटक यांचे संकलन जे आहे या परिषदेत जे आहे करण्यात आले होते. नंतर जनतेने जे आहे अजातशत्रूला पदच्युत करून म्हणजे पदावरून काढून शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला जे आहे राजा म्हणून निवडले. शिशुनाग घराणे जे आहे इसवी सन पूर्व 430 ते 364 या काळात राज्य केले आणि त्यानंतर महापद्मानंद याने जे आहे मगधाची गादी बळकावली आणि नंद वंशाची स्थापना केली. आणि आपण मगध साम्राज्य म्हटलं की आपल्याला चंद्रगुप्त मौर्य हेच आपल्याला सर्वप्रथम आठवतात. प्राचीन भारतातील आणि राज्यसत्तेच्या संकल्पनामध्ये चक्रवर्ती या संकल्पनेचा समावेश आहे. ज्या सार्वभौम राजाचा रथ चारी दिशांना कोणत्याही अडथळाशिवाय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारी दिशांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतो तो सार्वभौम राजा चक्रवर्ती असतो. त्याची सत्ता नैतिक अधिष्ठान असलेली अन्य कल्याणकारी असावी असे अपेक्षित असे. त्याची अधिसत्ता विस्तृत प्रदेशावर असते म्हणजे मोठ्या प्रदेशावर असते. चंद्रगुप्त मौर्य हा पहिला चक्रवर्ती सम्राट होय. पाटलीपुत्र हे प्राचीन काळातील महत्त्वाचे नगर होते. पाटलीपुत्र हे शहर प्राचीन भारतातील शिशुनाग, नंद, मौर्य, गुप्त आणि पाल या राजसत्तांची जी आहे राजधानीचे केंद्र होते. पाटली हा जो आहे एक भाताचा प्रकार आहे ज्याचे पीक या प्रांतात घेतले जात असे आणि आपल्याला माहिती आहे की जे पाटलीपुत्र जे आहे हे गंगा नदीच्या तीरावर वसलेले असल्यामुळे पाणी तिथे भरपूर प्रमाणात असल्यामुळे तिथे जे आहे भाताचे पीक जे आहे मोठ्या प्रमाणात घेतले जात होते आणि आजही ते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळेच या शहराला पाटलीपुत्र किंवा पाटलीग्राम असे नाव पडले असावे. ही एक महत्त्वाची बाब आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने. मॅक्सथिनिसच्या इंडिका या ग्रंथात पाटलीपुत्र या नगराचा उल्लेख जो आहे पालीबोथरा असा केला गेला आहे. मगधाचा विकास होण्यामागे राजकीय स्थैर्य आणि इतर बाबी देखील कारणीभूत होत्या. गंगा नदीच्या खोऱ्यात सर्व मोक्याच्या ठिकाणी मगधांचे जे आहे नियंत्रण होते. अंगराज्य जिंकल्यामुळे जे आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात आला आणि दूरवरच्या प्रदेशांची जे आहे त्यांचा वापर वाढण्यात मगधाला जे आहे यश प्राप्त झाले. मगधाला नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभले होते. विशेषतः भात शेतीसाठी उपयुक्त सुपीक जमिनी जे आहे ते लाभल्या होत्या. साम्राज्य विस्तारामुळे जे आहे महसुलात भर पडली. जंगलातून मिळणारे लाकूड, हस्तिदंत, लोखंड, तांबे यांचे स्रोत विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे जे आहे प्रादेशिक उद्योगांना जे आहे ते चालना मिळाली. राजकीय महत्त्वाकांक्षेच्या बरोबरीनेच धनधान्यांची आणि व्यापाराची सुबत्ता म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे ही मगध राजसत्तेच्या विकासासाठी आणि बलाढ्य साम्राज्य सत्ता स्थापनेसाठी कारणीभूत ठरलेली काही कारणे होती. नंद आणि मौर्य साम्राज्य. पुराण ग्रंथामध्ये जे आहे नंद घराण्यांचे वर्णन केलेले आहे. अजातशत्रूच्या काळात विस्तारलेल्या मगधाचे साम्राज्य महापद्मानाने जे आहे अधिक विस्तारित केले होते. काही विद्वानांच्या मते नंदाचे राज्य दक्षिणेत नांदेडपर्यंत होते तर काहींच्या मते जे आहे ते म्हैसूरपर्यंत होते. हे जे काही जरी असले तरी यावरून आपल्याला हे लक्षात येते की महापद्मानंद हा भारताचा महान सम्राट होता असे म्हणता येईल. धनानंद हा नंद वंशातला शेवटचा राजा होता. त्याच्या काळात जे आहे राज्याचा खजिना अत्यंत समृद्ध होता. त्याचे लष्करी सामर्थ्य देखील जे आहे प्रचंड होते. त्याच्या लष्कराजवळ जे आहे 2 लाख पायदळ म्हणजे पायी चालणारे सैनिक, 60,000 घोडदळ, 6,000
लढाऊ हत्ती आणि 2000 रथ होते. यावरून जे आहे त्याचे सामर्थ्य आपल्याला लक्षात येते. नंदाच्या काळात मध्यवर्ती सत्तेच्या दृढीकरणास सहाय्यभूत ठरलेली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे महसुलासाठी कर पद्धतीला दिलेले महत्त्व. आणि यांनी जे आहे या नंदाच्याच कालखंडामध्ये जे आहे वजन मापनाची प्रमाणिक पद्धत सुरू झाली. यावरती देखील जो आहे आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे, वजन मापनाची प्रमाणित पद्धत कुणाच्या कालखंडामध्ये सर्वप्रथम सुरू झाली. साम्राज्य विस्ताराबरोबर जे आहे आर्थिकदृष्ट्या राज्याची भरभराट होऊ लागली. राज्याचा खजिना सदैव भरलेला असे. नंदांनी कालवे बांधले आणि जलसिंचनाची व्यवस्था केली. शेतीच्या व्यवसायासाठी शासनाकडून अशा प्रकारच्या जलसिंचनाच्या सोयी होणे महत्त्वाचे होते. तसेच त्या मार्गे व्यापारही चालत असे. आणि चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य, ज्यांना आपण कौटिल्य या नावाने देखील संबोधतो, आणि त्यांचे आणखी एक नाव म्हणजे विष्णुगुप्त. या या चाणक्याच्या कोणती कोणती नावं होती यावरती देखील जे आहे आयोगाने प्रश्न विचारलेला होता. तर त्यांची नावे होती, त्यांना आर्य चाणक्य, कौटिल्य असेही संबोधले जायचे, आणि त्यांचे आणखी एक नाव म्हणजे विष्णुगुप्त होय. यांनी मिळून जे आहे नंद वंशाच्या राजवटीचा जो आहे शेवट केला. आणि नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव जे आहे ते धनानंद असे होते. चंद्रगुप्त मौर्याने इसवी सनापूर्वी 321 मध्ये पाटलीपुत्रावर आक्रमण करून नंदाची सत्ता जी आहे संपुष्टात आणली. मौर्य साम्राज्य म्हणजे भारताच्या इतिहासातील सुसंघटित आणि सुनियंत्रित असे पहिलेच साम्राज्य होय. त्यामुळे याला इतिहासामध्ये जे आहे अतिशय एक विशेष महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथ व इतर साहित्य, कोरीव लेख, नाणी, शिल्पे इत्यादी साधनांच्या सहाय्याने जे आहे या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थिती स्पष्ट होते. मौर्यांचे साम्राज्य भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर पसरलेले होते व त्याचे नियंत्रण एकाच सत्तेकडून होत होते. या सत्तेकडून राजकीय व्यवस्थेमध्ये एकसूत्रता आणली गेली, आणि यामध्ये जे आहे आर्य चाणक्य यांनी देखील एक महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. चंद्रगुप्त मौर्याने नंदाचा पराभव केला आणि मौर्य घराण्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्य याला महावंश या ग्रंथात तो जम्बू द्वीपाचा म्हणजेच भारतवर्षाचा सम्राट होता असे म्हटले आहे. असे एखाद्या ग्रंथामध्ये, जसे की महावंश ग्रंथामध्ये कोणाचा उल्लेख कसा केला आहे, या बाबी ज्या आहेत त्या स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने ज्या आहेत महत्त्वाच्या आहेत. वायव्येकडील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील अनेक लहान मोठी राज्ये जिंकून मौर्यांनी एक बलाढ्य राजसत्ता निर्माण केली. चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेल्युकसशी झालेले युद्ध अत्यंत महत्त्वाचे होते. आणि जसे की आपल्याला माहिती आहे की अलेक्झांडरने जे आहे इसवी सन पूर्व 326 मध्ये जे आहे भारतावर ज्या स्वारी केली होती. आणि याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सिकंदर म्हणजे अलेक्झांडर आणि राजा पोरस यांच्यामध्ये झालेले युद्ध होय. आणि या युद्धातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्वप्रथम ग्रीकांना जे आहे हत्तीवरती बसून युद्ध करणारे जे योद्धे आहेत याबद्दलची माहिती जी आहे ते सर्वप्रथम किंवा यांचा सर्वप्रथम संपर्क या राजा पोरसच्या झालेल्या युद्धातून झाला होता. आणि आपल्याला माहिती आहे की सिकंदर जो आहे परत जाताना अंबीचे राज्य आणि राजा पोरस यांचे राज्य त्यांना सांभाळण्यास देऊन त्यांनी जे आहे तिथे जे आहेत काही राज्यपालांची नियुक्ती केली होती. आणि त्याच्यापैकीच एक म्हणजे जो आहे तो हा सेल्युकस निकेटर हा एक होता. आणि पुढे चलून जे आहे सेल्युकस निकेटरनी जे आहे तो आपल्या यांनी जे आहे चंद्रगुप्त मौर्य यांच्याशी जे आहे वैवाहिक संबंध प्रस्थापित केले होते. आणि त्यांनी जे आहे ते आपल्या मुलीचा विवाह हेलनचा विवाह जो आहे चंद्रगुप्त मौर्याशी लावून दिला होता. इत्यादी बाबीचा देखील आपण अभ्यास जे आहे मागील काही व्हिडिओजमध्ये केलेला आहे. कारण त्याचा परिणाम म्हणजे मौर्य साम्राज्याची सीमा वायव्येकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचली. मौर्यांचे साम्राज्य वायव्येकडे हिंदुकुश, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडे गुजरात, तसेच उत्तरेला हिमालय ते दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत विस्तारलेले होते. आणि आता आपण बिंदुसार यांच्याशी संबंधित माहिती घेण्या अगोदर जे आहे आपण आर्य चाणक्य आणि
चंद्रगुप्त मौर्य यांच्याबद्दल देखील आणखी थोडी एक माहिती घेऊयात. कौटिल्य, चाणक्य, विष्णुगुप्त या विविध नावाने आपण आर्य चाणक्य यांना ओळखतो. त्यांना भारताच्या राजनैतिक विचारांचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म जे आहे इसवी सन पूर्व 4थ्या शतकात पूर्व मगध राज्यात झाले होता. त्यांच्या लहानपणीचे नाव विष्णुगुप्त असे होते. त्यांनी जे आहे जगप्रसिद्ध अर्थशास्त्र या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपली शिक्षा तक्षशिला या विश्वविद्यालयात पूर्ण केली व तिथेच ते अध्यापक म्हणून जे आहे कार्य करत होते. राजा धनानंदाने जे आहे चाणक्य यांचा अपमान केला राजदरबारात. तेव्हा चाणक्यांनी समूळ नंदवंशाचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर चंद्रगुप्त यांना जे आहे ते भेटले व चंद्रगुप्ताद्वारे जे आहे चाणक्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. चाणक्यांनी भारतात सर्वप्रथम एक व्यवस्थित राज्य व्यवस्थेचा विचार प्रदान केला आणि भारतवर्ष जे आहे एक छत्राखाली सर्वप्रथम आणले होते. त्यांनी सप्तांग सिद्धांत, मंडळ सिद्धांत आणि षाडगुण्य नीती मांडली. याबद्दल आपण सविस्तर माहिती जी आहे ते मौर्यकालीन साम्राज्याशी संबंधित एक सविस्तर व्हिडिओ जे करणार आहोत त्यामध्ये आपण करणार आहोत. ग्रीक राजा अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीच्या निमित्ताने आलेल्या निरुचियस, ॲनसिक्रस्तस तसेच ॲरिस्टोबुलस या ग्रीक प्रवाशांनी जे आहे आपल्या प्रवास वर्णनामध्ये जे आहे मौर्य संबंधीचे उल्लेख केलेले आहेत. चंद्रगुप्ताच्या दरबारी असलेला सेल्युकस निकेटरचा वकील मॅगेस्थेनिस याने इंडिका या त्याच्या ग्रंथात मौर्य प्रशासनासंबंधीची अत्यंत विश्वसनीय माहिती दिली आहे. महावंश या बौद्ध ग्रंथात पिपलीवन येथील मौर्य या क्षत्रिय घराण्यातील चंद्रगुप्त होता असे म्हटले आहे. या बाबी मी तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगतोय कारण आयोग याच्यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत आणि विचारण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. परिशिष्ट वर्णन या हेमचंद्राच्या जैन ग्रंथात चंद्रगुप्त मोर पाळणाऱ्या जमातीच्या प्रमुखाचा पुत्र होता अशी नोंद आहे. विशाखा दत्ताच्या मुद्रा राक्षस या नाटकात वृषाला आणि कुलहीन यांच्या संबंधातून जन्मलेली कुलहीन संतती होते असा चंद्रगुप्ताचा उल्लेख करण्यात आला आहे. विविध मते चंद्रगुप्ताच्या वंशाबद्दल मांडलेली असली तरी महावंश आणि विद्यावदान व महापरिनिर्वाण सूत्र या बौद्ध धर्मीय ग्रंथात चंद्रगुप्त आणि त्यांचे वंशज क्षत्रिय असल्याचे सर्वमान्य झाले आहे. चंद्रगुप्त मौर्यानी जे आहे इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधचा राजा धनानंद याचा पाडाव करून जे आहे मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती आणि विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले होते. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्यानी स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडलेले आहे. या कथानकात जे आहे आर्य चाणक्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व दिले गेले आहे. चंद्रगुप्ताने जे आहे अवंती आणि सौराष्ट्र जिंकून आपल्या साम्राज्यास जोडले. सिकंदराने नेमलेल्या सतपात्रांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या होत्या आणि सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता जो अलेक्झांडराच्या मृत्यूनंतर बॅबिलॉनचा राजा बनला होता. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर जे आहे आक्रमणे केली. चंद्रगुप्त मौर्यानी त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार करून सिलेकस निकेटरचा पराभव केला. त्यामुळे जे आहे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरान हे प्रदेश जे आहे चंद्रगुप्ताच्या साम्राज्यात सामील झाले आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी सेल्युकस निकेटरच्या मुलीशी म्हणजेच हेलनशी लग्न केले व वैवाहिक संबंध प्रस्थापित केले. याची माहिती जी आहे स्ट्रेबोच्या विवरणात प्राप्त होते. तसेच चंद्रगुप्त मौर्यांच्या महिला अंगरक्षकांबद्दल देखीलची माहिती जी आहे ते स्ट्रेबोच्या विवरणात मिळते. महिला अंगरक्षक म्हणजे काय, चंद्रगुप्त मौर्य सम्राट असताना आर्य चाणक्यांनी जे आहे त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जे आहे महिला अंगरक्षक देखील जे आहे नियुक्त केले होते आणि याचं विवरण जे आहे स्ट्रेबोच्या विवरणात प्राप्त होते. या बाबी तुम्हाला जे आहे सर्वसाधारणपणे 2-4 पुस्तकं वाचल्यानंतरही भेटणार नाहीत आणि मी या व्हिडिओसाठी तयारी करत असताना या सर्व बाबीची
ची दखल घेऊन जे आहे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याच्या अनुषंगाने जे आहे मी हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन जे आहे ते माहिती सांगत आहे. कौटिल्यद्वारा म्हणजे चाणक्यद्वारा चंद्रगुप्त मौर्य यांना जम्बूद्वीपाचा सम्राट बनवले जाण्याचे विवरण देखील जे आहे महावंश या ग्रंथाद्वारे देखील प्राप्त होते. आणि याच चंद्रगुप्त मौर्यानी जे आहे सुदर्शन तलावाची निर्मिती केली होती. मौर्य वंशाचे मोर हे जे आहे ते राजचिन्ह होते. चंद्रगुप्तानंतर जे आहे इसवी सन पूर्व 298च्या सुमारास चंद्रगुप्ताचे निधन झाले आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांचा पुत्र बिंदुसार गादीवर आला. आणि स्क्रीनवर आयोगाने जे आहे ते मौर्यकालीन भारत जे आहे कुठेपर्यंत विस्तारलेले होते याच्याबद्दलची देखील माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर जे आहे या छायाचित्रामध्ये जे आहे अशोकाचे स्तंभलेख कुठे आहेत, अशोकाचे साम्राज्य कुठेपर्यंत विस्तारलेले होते याच्याबद्दलची देखील माहिती दिलेली आहे. यावरून आपण पाहू शकतो की हे जे लाईन्स जे इथे दाखवलेले आहेत ह्या भारताच्या सध्या वर्तमान आंतरराष्ट्रीय सीमा आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हे सध्याचा भारत असलेल्या भूप्रदेशाच्या बाहेर देखील जे आहे मौर्य साम्राज्य विस्तारलेले होते. राजा बिंदुसार यांच्या कारकिर्दीत जे आहे तक्षशिलेच्या प्रजाजनांनी केलेले बंड त्याने आपला पुत्र अशोक यास पाठवून नमावले किंवा शमवले. बिंदुसाराच्या कारकिर्दीत जे आहे चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राहिले. इसवी सन पूर्व 273 साली बिंदुसाराचा मृत्यू झाला. बिंदुसाराच्या काळात ही आर्य चाणक्य हे जे आहे प्रमुख मंत्री होते, कारण की बिंदुसार जे आहे ते अल्पवयामध्ये जे आहे ते गादीवरती आले होते. वायव्य भागात तक्षशिला येथे बंड झाले होते आणि तेथे त्यांनी आपला पुत्र अशोक याला तो बंडाला मोडून काढण्यासाठी जे आहे तेथे पाठविले व तक्षशिला व उज्जैनीचा राज्यपाल म्हणून जे आहे अशोकाची नेमणूक केली होती. बिंदुसाराच्या दरबारात ग्रीक वकील डिमॅकस आणि इजिप्तचा वकील डायोनियस आपल्या राज्यांचे प्रतिनिधित्व करीत होते. अशा या अभिग्रहात म्हणजेच शत्रूचा निष्पात करणारा बिंदुसार यांचा मृत्यू जो आहे इसवी सन पूर्व 273 मध्ये झाला. आणि त्यानंतर जे आहे त्याचा आपण अभ्यास आता पुढे करणार आहोत. सम्राट अशोक. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला, परंतु जे आहेत हे डायरेक्टली जे आहे सम्राट अशोक जे आहेत ते सम्राट बनले नाहीत, तर जे आहे ते सम्राट अशोकांची इच्छा अशी माफ करा बिंदुसारांची अशी इच्छा होती की सम्राट हा जो आहे हा अशोक बनावा, परंतु जे आहे त्यांचा मोठा पुत्र जे आहे सुशीम हा यांनी जे आहे ते बंड करून जे आहे ते बंड केले आणि या जवळपास 3-4 वर्ष चाललेल्या या बंडामध्ये जे आहे शेवटी जे आहे सम्राट अशोकाचा विजय झाला आणि ते जे आहेत ते सम्राट झाले. इसवी सन पूर्व 268 साली जे आहे सम्राट अशोकाने जे आहेत आपल्या राज्याभिषेक करून घेतला आणि त्याने देवानाम पियदसी म्हणजे देवांचा प्रियदर्शी असा स्वतःचा उल्लेख त्याच्या अनेक शिलालेखात व स्तंभातून केलेला आपल्याला आढळतो. प्राचीन भारताच्या इतिहासामध्येच नव्हे तर अखिल मानव जातीच्या इतिहासामध्ये सम्राट अशोकाचे स्थान जे आहे अन्य अर्थाने अनन्यसाधारण आहे. पुराणांमध्ये सम्राट अशोकास अशोकवर्धन, गिरिनारच्या शिलालेखात मौर्य अशोक, कोलकाता बब्रू शिलालेखात पियदसी लाजा मगधे व अशोका मस्की व अन्य काही ठिकाणच्या आलेखात जे आहे देवानाम पियदसी म्हणजेच देवानाम प्रियदर्शी असे संबोधलेले आहे. गादीवर येताच अशोकाने जे आहे आपले आजोबा चंद्रगुप्ताप्रमाणे साम्राज्य विस्ताराचे धोरण अवलंबिले होते. राजवटीच्या प्रारंभी सम्राट अशोकाचे धोरण पूर्वजांप्रमाणे दिग्विजयाचे आणि राज्यविस्ताराचे होते. जे आहे त्याने कलिंगावर आक्रमण करून ते कलिंग जिंकून घेतले. त्यापूर्वी जे आहे प्रथम अशोकाने काश्मीर आपल्या साम्राज्यास जोडले. त्यानंतर त्याने जे आहे कलिंग जे सध्याच्या ओरिसा या प्रदेशात येते तेथे मोहीम राबविली. हीच मोहीम जी आहे कलिंग मोहीम अशोकाच्या आयुष्याला जे आहे वळण देणारी ठरली होती.
अशोकाचे शिलालेख आणि स्तंभलेख अफगाणिस्तान, नेपाळ आणि भारत या प्रदेशांमध्ये सगळीकडे जे आहेत अशोकाचे शिलालेख आणि स्तंभलेख विखुरलेले आहेत. सम्राट अशोकाचा मीरतमध्ये असलेला स्तंभलेख जो आहे इसवी सन पूर्व 1750 मध्ये पेड्रो टिफन थेलरने शोधून काढला. एखादा स्तंभ कोणी कधी शोधून काढला हे देखील बाब जे आहे ते स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे अशोकाचे लेख कुठल्या लिपीत लिखलेले होते, कोरलेले होते हे देखील एक बाब महत्त्वाची आहे. तर अशोकाचे लेख जे आहेत ते ब्राह्मी लिपीत कोरलेले होते. इसवी सन जे आहे 1837 साली जेम्स प्रिन्सेप याने आलेखातील ब्राह्मी लिपीचे वाचन केले. अशोकाचे शिलालेख अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची साधने मानली जातात आणि आपण इतिहासाची साधनांमध्ये देखील जे आहे शिलालेख यांना एक विशेष महत्त्व असल्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्या आधारे मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अशोकाने केलेले कामगिरीचे वर्णन त्यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी आपल्या प्रयोजनावर जे आहे बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा प्रयत्न अशोकाने जे आहे कधीच केला नाही. परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी अशोकाने जे आहे बौद्ध भिक्खूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखातून मिळतो. त्यामध्ये सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांचा समावेश होता. आणि या कलिंगच्या युद्धामध्ये जे आहे प्रचंड अशी मनुष्यहानी झाली. शेवटी अशोकाचा विजय झाला. कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाने जे आहे त्याच्या मनात परिवर्तन घडवून आणले होते. आणि याच्या संबंधित आणखी एक बाब म्हणजे जे आहे हे कलिंग जे प्रदेश जे आहे मगध साम्राज्याला लागूनच होते. मग तो चंद्रगुप्त मौर्य असो किंवा त्यानंतर बिंदुसार असो किंवा अशोकाने जे आहे यावरती काय म्हणतात युद्ध करण्याच्या अगोदर जवळपास जो आहे ते एक 8-10 वर्षाचा जो आहे कालावधी घेतला होता. कारण कलिंग जे आहे एक अतिशय प्रभावशाली जे आहे असे एक जे आहे ते राज्य होते. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे आहे आणि या कलिंगचे सामर्थ्य या कलिंगामध्ये जे आहेत महाभव्य असे हत्ती होते आणि याचा उल्लेख जो आहे प्राचीन ग्रंथामध्ये देखील केलेला आहे. आणि हे सामर्थ्यवान साम्राज्य असल्यामुळे जे आहे चंद्रगुप्त मौर्य किंवा बिंबिसार किंवा अशोकाने पहिले आपल्या काही कालखंडामध्ये जे आहे डायरेक्टली जे आहे ते त्याला जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. कारण की कलिंगमध्ये जे आहे मागे म्हटल्याप्रमाणे महाविशाल असे हत्ती होतेच. त्याचप्रमाणे जे आहे तेथील जनता जी आहे ती देखील जे आहे ती एक जे आहे एक अतिशय प्रभावशाली असे जे आहेत ते योद्धे होते. आणि या कलिंगाच्या युद्धानंतर जे आहे अशोकांच्या मनात जे परिवर्तन घडवून आणले. अहिंसा प्रधान शांतीवादी बौद्ध धर्माकडे त्यांचे मन वेधले गेले. दिग्विजयाची जागा जी आहे धम्मविजयाने घेतले. त्याने जगासमोर ठेवलेल्या धार्मिक आदर्शामुळे आणि तो व्यवहारात उतरवण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेमुळे जे आहे त्यांची कारकीर्द महत्त्वाची ठरली. धम्मविजयाच्या अंमलबजावणीसाठी अशोकाने जे आहे काही नवीन गोष्टींचा अवलंब केला. उदाहरणार्थ धर्म महामंत्र्यांची नेमणूक, मद्यपान बंदी, नैतिक आचार संबंधीचे आदेश इत्यादी. आणि इतकेच काय तर आणखी काही इतिहासामध्ये असे उल्लेख आढळतात की अगोदर जे आहे ते भोजनामध्ये जे आहे मांस याचा देखील जे आहे ते मांस देखील आहारामध्ये घेतले जायचे. आणि त्यांनी जे आहे आणि या अशोकाने जे आहे बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जे आहे त्यांना जे आहे पशुहत्या देखील जे त्यांना ती आवडायची नाही किंवा जंगलामध्ये जाऊन शिकार करणे हेही त्यांना आवडायचे नाही. त्यामुळे ज्यांनी जे आहे त्याने जे आहे पशुहत्या जे आहे यांना याच्यावरती त्यांनी देखील बंदी घातली होती. नैतिक तत्वांचे अधिष्ठान प्राप्त झालेला सदाचार संपन्न व्यवहार म्हणजेच अशोकाचा धर्म होय. धर्माचा प्रचार करण्यासाठी जे आहे त्यांनी संघ बनवले आणि त्यांना जे आहे देशोदेशी रवाना केले. भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवली होती. कलाशोक राजाने वैशाली येथे दुसरी परिषद भरवली आणि राजधानी पाटलीपुत्र येथे जे आहे अशोकाने जे आहे ती तिसरी बौद्ध परिषद जी आहे ती भरविली होती.
आणि ही जे आहे जवळपास जे आहे हेचे स्थळ जे आहे तिसऱ्या बौद्ध परिषदेचे जे आहे पाटलीपुत्र हे होते आणि अध्यक्ष जे होते ते मोगली पुत्त हे होते. या परिषदेमध्ये जे आहे भिक्षूमधील मतभेद दूर करणे आणि धर्म प्रसार करणे हा विषय मुख्य होता. पहिल्या परिषदेतील 2 पिटकांचे विभाजन करून त्याचे 3 भाग म्हणजेच त्रिपिटक या नावाने संकलित करण्यात आले. आणि आपल्याला माहिती आहे की अजातशत्रूच्या पहिल्या राजा असताना पहिली बौद्ध धर्म परिषद भरली गेली होती आणि याच्यामध्ये जे आहे विनय पिटक आणि धम्म पिटक यांचे संकलन करण्यात आले होते. आणि या तिसऱ्या धर्म परिषदेमध्ये जे आहे या 2 पिटकांचे जे आहे त्रिपिटक असे जे आहे या नावाने संकलित करण्यात आले आणि याचे 3 जे आहे पिटक बनवण्यात आले. वतिस्थ या पाकखंड जे आहे पाकखंड्याची जी आहे मते जे खंडन करण्यासाठी जी आहेत एक जो आहे पाखंड्याची वतिस्थ याला जे आहे इतिहासामध्ये पाखंडी या नावाने याचा उल्लेख केला जातो. याची मते खंडन करण्यासाठी देखील जे आहे कथा वस्तू या ग्रंथाची देखील जी आहे निर्मिती या तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये करण्यात आली. आणि चौथी धर्म परिषद जी आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकात पार पडली होती काश्मीर म्हणजेच कुंडलवन येथे. आणि या बौद्ध परिषदेच्या कालखंडामध्ये जो राजा जो होता तो म्हणजे कनिष्क राजा हा होता आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते वसुमित्र हे होते. याबद्दलची देखील माहिती आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये घेऊयात. आणि सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले राजे सक्षम होते आणि त्यांच्याबद्दलची माहिती घेण्याच्या अगोदर जे आहे आपण अजून सम्राट अशोकाशी संबंधित जे आहे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची माहिती थोडक्यात घेऊयात. इसवी सन पूर्व 261 मध्ये जे कलिंगचे युद्ध झाले व कलिंग राज्यावर अशोकाचा विजय मिळवला. पुढे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मोगलीपुत्त तिष्य या श्रेष्ठ बौद्ध भिक्षूंशी त्यांचा संपर्क झाला. आपला पुत्र महेंद्र, कन्या संघमित्रा, कनिष्ठ बंधू तिष्य व त्याची कन्या महाराणी कारू किंवा काही जणांना कारूवल्ली असे म्हणतात इत्यादी परिवारातील सर्वांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर धर्मप्रचारासाठी देशोदेशी पाठवले. महावंश आणि दीपवंश या ग्रंथात अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याचा उल्लेख आहे. ह्युत्सँग या चीनी प्रवाशाने अशोक बौद्ध धर्मीय असल्याची नोंद केले आहे. पाटलीपुत्र येथे जे आहे सम्राट अशोकाने जे आहे तिसरी धम्म परिषद बोलावली होती. बाबरू येथील लेखात जे आहे बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी असा स्वतः संबंधी त्यांनी जे आहे घोष केले आहे. अशोकाने जरी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी धार्मिक बाबतीत तो सहिष्णू व विविध धर्मातील मूलतत्वे एकच आहेत असा मानणारा होता. भारतातील राजमुद्रा सारनाथ येथील तयार करण्यात आलेल्या अशोक स्तंभावरूनच जे आहे याच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. अशोकाच्या काळात बिहारमधील जे आहे बराबरा टेकड्यावरील खोदलेली लेणी जी आहे भारतातील लेण्यांमध्ये सर्वात प्राचीन लेणी आहे. अशोकाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मौर्य राजे सक्षम नव्हते, त्यामुळे मौर्य साम्राज्याचा राज सुरू झाला. बृहदत्त हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता. पुष्यमित्र या त्याच्या सेनापतीने त्याची हत्या केली आणि तो सत्तेवर आला. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासास सुरुवात झाली. त्याच्यानंतर मौर्य सत्तेवर आलेल्या वारसासंबंधीची फारशी माहिती मिळत नाही. जालोक या पुत्राने काश्मीरवर स्वतंत्रपणे राज्य केले आणि कुणाल जन्मताच अंध असल्याने तो मौर्य राजधानी पाटलीपुत्रच्या गादीवर असला तरी खरी सत्ता कुणालपुत्र संप्रती याच्या हाती होती. परंतु त्याने जैन धर्म स्वीकारला होता व राजधानी उज्जैनला नेली होती. त्यामुळे मौर्य साम्राज्याचे विभाजन झाले. मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा जो आहे बृहदत्त याला पुष्यमित्र शुंग या मौर्याच्या सेनापतीने ठार मारून सत्ता हाती घेतली. त्याने मौर्य घराणे नष्ट करून जे आहे शुंग घराण्याची स्थापना केली आणि पुष्यमित्र शुंग याला जे आहे शुंग घराण्याचा संस्थापक मानले जातो. अशोकाच्या शिलालेखातून पश्चिमेकडील जगतातील त्याच्या अनेक समकालीन राजांचा उल्लेख होतो.
एका शिलालेखातील उतार्यातून ग्रीक राजा अंतियोक आणि अंतियोकाच्या राजाच्या पलीकडील प्रदेशातील 4 ग्रीक राजे तुलमाय, अंतेकिना, मक आणि अलेक्सुंदर या राजांची ओळख पटली आहे. ते म्हणजे सिरियाचा ॲटिओकस दुसरा, थिओस, इजिप्तचा टॉलेमी दुसरा, फिलाडेल्फस, मॅसिडोनियाचा आंटिगोनस गोनेटस, सायरीनचा मगस आणि इप्सरचा अलेक्झांडर. हा उतारा जो आहे प्राचीन भारतीय इतिहासाचा कालानुक्रम जुळवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा एक जो आहे तो दुवा आहे. आणि जो आहे शुंग घराण्याचा संस्थापक पुष्यमित्र शुंग यांनी जे आहे याच्याबद्दलची आणखी थोडकी माहिती म्हणजे काय, ग्रीकांची सेना पाटलीपुत्राच्या सीमेवर येऊन ठेपली, परंतु अंतर्गत शांतता आणि बृहत्ताचे दुबळेपणा, अकार्यक्षमता याचा लाभ उठवून जे आहे मौर्य सेनापती पुष्यमित्र यांनी जे आहे यानेच बंड केला व बृहदत्तास याला ठार मारून मौर्य राजवटीचा ऱ्हास केला. त्याचप्रमाणे त्यांनी जे आहे ग्रीक सेना जी सीमेवरती येऊन पोचली होती त्यांना देखील जे हुसकावून लावले होते. डेमिट्रियस या ग्रीक राजाने जे आहे पुष्यमित्रला तोंड देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. त्यानंतर मिनॅंडर या दुसऱ्या ग्रीक राजानेही पुष्यमित्रावर चाल केली, पण त्यालाही पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कलिंगच्या खारवेल राजावर आक्रमण करून जे आहे त्याने जे आहे पुष्यमित्र शुंगाने जे आहे कलिंग जिंकले. 36 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. आणि जे आहे आणखी याच्याबद्दलच्या 2 बाबी म्हणजे जे आहेत, पतंजलींच्या महाभाष्यावरून आपणास 2 गोष्टी समजतात. त्या म्हणजे एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे स्वतः पतंजली यांनी पुष्यमित्र यांच्यासाठी जे आहे 2 अश्वमेघ यज्ञ केले, आणि दुसरे म्हणजे ग्रीकांचे आक्रमण जे आहे पुष्यमित्रांनी मोडून काढले. याबद्दलची आपल्याला माहिती मिळते. आणि पुष्यमित्रानंतर जे आहे त्याचा मुलगा अग्निमित्र गादीवर आला होता, आणि हाच अग्निमित्र जो आहे संस्कृत महान कवी कुलगुरू कालिदास यांच्या मालविका मित्र या नाटकाचा नायक होय. अग्निमित्रानंतर त्याचा पुत्र जे आहे सुज्येष्ठा, त्याच्या नंतर सुमित्र गादीवर आला, आणि या वसुमित्राने जे आहे ग्रीकांचे आक्रमण परत एकदा जे आहे परतावून लावले होते. वसुमित्र पराक्रमी व समर्थ राजा असला तरी तो जो आहे तो दारू आणि मदिराक्षीच्या आहारी गेला होता. त्याचा शुंग घराण्यातीलच मित्रदेवाने जे आहे खून केला, आणि मित्रदेवाला जे आहे वज्रमित्र या नावाने देखील ओळखले जाते. कादंबरी या संस्कृत ग्रंथाचा लेखक वानभट याच्या नोंदीनुसार देवभूमी कण्ववंशीय ब्राह्मण मंत्री वासुदेव याच्या जे आहे कप कारस्थानाला तो बळी पडला व त्याची हत्या झाली व शुंग घराण्याचा जो आहे तो शेवट झाला, आणि जे आहे कण्ववंशाचा घराण्याचा जी आहे जे स्थापना झाली. याबद्दलची माहिती देखील जी आपण जे आहे सविस्तर माहिती इतर व्हिडिओमध्ये घेणार आहोत, परंतु इथे संदर्भ आले असल्यामुळे जे आहे उत्तराधिकारी एखाद्या घराण्याचा शेवट कोणी केला आणि त्याच्या पश्चात तेथील पुढील घराण्याचा संस्थापक कोण होता आणि त्या घराण्याचा शेवटचा राजा कोण होता इत्यादी बाबी देखील जे आहे आपण येथे रेफरन्स आल्या तर आपण त्या घेतल्या पाहिजेत, जेणेकरून जे आहे आपल्याला एक जे आहे सिक्वेन्स जो आहे अभ्यासासाठी आपल्याला प्राप्त होतो. राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन. राज्यव्यवस्था. मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचे स्वरूप जे आहे कौटिल्याचे अर्थशास्त्र, मॅगस्थेनिसचे इंडिका या 2 ग्रंथांमधून आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखावरून स्पष्ट होते. चंद्रगुप्त मौर्य पराक्रमी राजा आणि अत्यंत कुशल शासनकर्ता होता. त्याने एक सुनियंत्रित जी आहे यंत्रणा उभी केली होती. तत्कालीन आर्थिक स्थिती आणि मौर्य काळांच्या गरजा यातून जे आहे मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले होते. मौर्य सम्राटांनी जे आहे एकछत्री साम्राज्य व्यवस्था निर्माण केली होती, आणि भारतातील जे आहे एकछत्री राजवट आणणारे जे आहे मौर्य साम्राज्य हे प्रथम घराणे होते. त्याचबरोबर साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा लक्षात घेता प्रशासन सत्तेचे विकेंद्रीकरण देखील जे आहे त्यांनी स्वीकारले. साम्राज्याच्या प्रशासनाला राजाला सल्ला देण्यासाठी बुद्धिमान, अनुभवी, चारित्र्यवान आणि निस्वार्थी मंत्रिमंडळाची परिषद असे. दैनिक राज्य कारभारासाठी त्यातील काही मंत्र्यांची समिती असे, ज्याला जे आहे मंत्रणा असे संबोधले जाई. प्रशासनाशी विविध खाती निर्माण करून त्यावर जे आहे अनुभवी व तज्ज्ञ अधिकारी वर्ग नेमून जे आहे मौर्यांनी प्रशासनाची स्थिर चौकट निर्माण केलेली दिसून येते. अधिकाऱ्यांना जे आहे अमात्य असे म्हणत असत. प्रधान,
समाहर्ता समाहर्ता जे आहे ह्या महसूल गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव होते. सान्निध्यता अर्थ सेनापती युवराज यासारख्या अनेक एकूण 18 अमात्यांचा उल्लेख अर्थशास्त्रात आढळतो. कौटिल्याने जे आहे 30 प्रशासकीय विभागाची माहिती दिलेली आढळते. मौर्य साम्राज्यातील अधिकाऱ्यांच्या उतरंडीची रचना सम्राट या पदापासून सुरुवात म्हणजे पद ची रचना जी आहे सम्राट या पदापासून सुरुवात होऊन ग्रामिणी या शेवटच्या पदापर्यंत केलेली होती. म्हणजेच काय तर ग्रामिणी हे जे आहे सर्वात ग्राउंड लेवलचं जे आहे ते म्हणजे गाव पातळीवरील जे पद म्हणजेच ग्रामिणी हे होय. प्रजाजनांना स्थानिक पातळीवर अंतर्गत कारभारात बऱ्याच प्रमाणात जे आहे स्वायत्ता दिलेली होती. अशा प्रकारे मौर्य राज्य जे आहे प्रशासनाचे विकेंद्रीकरण झालेले होते. मौर्य प्रशासनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रजेची भौतिक व नैतिक अशी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी केलेला प्रयत्न हा होय. मुलकी आणि लष्करी क्षेत्रे एकमेकापासून स्वतंत्र ठेवणे, स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करणे, अधिकाऱ्यांना विशिष्ट वेतन पद्धती लागू करणे, राज्यातील व्यापारावर नियंत्रण ठेवणे इत्यादी बाबींमुळे जे आहे मौर्य साम्राज्याची प्रशंसा जी आहे ते आजही केली जाते. व्यापार सुव्यवस्थित कर प्रणालीमुळे महसुलात वाढ झाली. त्यापैकी जे आहे बळी हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बळी हा लागवडी खालील जमिनीच्या प्रमाणात द्यावयाचा कर होता. भाग हा उत्पन्नातील कराचा वाटा हा होता. शेत जमीन आणि शेतीचे उत्पादन यातून मिळणारा कर हा राज्यव्यवस्थेचा मूलभूत जो आहे पाया होता. त्याखेरीज जे आहे त्या काळात उद्योगधंद्यांना देखील जे आहे चालना मिळाली होती. विशेषतः कापड निर्मिती हा सर्वात महत्त्वाचा उद्योग होता. याशिवाय धातुकाम, लाकूडकाम, हस्तिदंतावरील कलाकुसर, सूतकाई, विणकाम असे अनेक व्यवसाय चालू होते. समृद्ध शेती आणि भरभराटीस आलेल्या अनेक उद्योगधंद्यामुळे जे आहे अंतर्गत आणि परदेशी व्यापार ही भरभराटीस आला होता. भूमार्ग आणि जलमार्ग यामधून जे आहे अंतर्गत व्यापार चालत असे. अनेक राजमार्ग आणि व्यापारी मार्ग या काळात निर्माण केले गेले. पाटलीपुत्र ते तक्षशिला, पाटलीपुत्र ते काशी, उज्जैनी, पाटलीपुत्र ते ताम्रलिप्ती असे अनेक प्रमुख मार्ग जे आहे अस्तित्वात आले. लोखंडाचा वाढता वापर तसेच लोखंडी अवजारांमधील वाढते वैविध्य, रंगवलेली मातीची भांडी आणि दक्षिण भारतापर्यंतचे त्यांचे वितरण हे जे आहे व्यापाराच्या विस्ताराचे एक निदर्शन आहे. भारताच्या किनारपट्टीवरील भरूच, रोरूक म्हणजेच रोडी, सोपारा जे आहे हे महाराष्ट्रामध्ये येते मुंबईच्या ठिकाणी, ताम्रलिप्ती अशा अनेक बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. भारताचा जो आहे ग्रीस, रोम, इजिप्त, सिरिया, बॅक्ट्रिया, श्रीलंका इत्यादी देशांशी व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असे. आणि त्या कालखंडामध्ये जे आहे श्रीलंकेतील जे आहे ते मसाले देखील एक विशेष प्रसिद्ध होते. भारतामधून या देशांकडे सुती, रेशीम कापड, क्षोम म्हणजे लिलन कापड, जरीचे वस्त्र, मसाले, हिरे, हस्तिदंत, सुगंधी द्रव्ये इत्यादी वस्तू निर्यात केल्या जात असत. काच सामान म्हणजे काचेचे सामान, कापड, रंगवण्याचे विविध रंग इत्यादी देखील जे आहेत आयात केली जाई. मालाच्या उत्पादनावर तसेच त्याच्या आयात निर्यातीवर सरकार जे आहे कर वसूल करत असे. तत्कालीन साधनात वर्तनी नावाच्या वाहतुकीच्या कराचा आणि शुल्क नावाच्या जकात कराचा देखील उल्लेख आढळतो. ही बाबी जे आहेत स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. याच्या मोबदल्यात सरकार जे आहे मालाच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असे. म्हणजे जर याच्यावर कोणी आक्रमण करून कोणी लुटणार नाही, व्यवस्थित जिथे पोहोचायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था जी आहे ते संरक्षणाची जबाबदारी जी आहे सरकार घेत असत. व्यापारी तांड्याचे संरक्षण करण्यासाठी ही एक महत्त्वाची बाब आहे. चोर, रजकू आणि सीमास्वामी असे अधिकारी सरकारने नेमलेले होते. आणि हे जे आहेत अधिकारी जे आहे माल एखाद्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि मालाची नासधूस होणार नाही याची काळजी जी आहे या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेली होती. साहित्य मौर्य काळात जे आहे संस्कृत भाषेतील साहित्य निर्मितीबरोबरच जे आहे पाली आणि अर्धमागधी या प्राकृत भाषेतील साहित्याचा प्रवाह देखील दिसून येतो. जैन व बौद्ध धर्मप्रचारासाठी प्राकृत भाषेत साहित्य निर्मिती झाली. यात प्रामुख्याने जे आहे पाली, अर्धमागधी, मागधी, शूरसेनी, महाराष्ट्रीवरनं जे आहे पुढे मराठी भाषा निर्माण झाली इत्यादी प्राकृत भाषांचा
वापर केला गेला. पाणिनीचा अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध ग्रंथ याच काळात रचला गेला. संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार भास याने जे आहे स्वप्नवास दत्तम यासह 13 नाटके लिहिली. या काळातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र हा होय. हा ग्रंथ जो आहे 15 विभागात विभागलेला असून त्यामध्ये एकूण 180 प्रकरणे आहेत. अर्थशास्त्रात राजापासून गणिकापर्यंत आणि राजनीतीपासून युद्धनीतीपर्यंत अनेक विषयांची चर्चा केलेली आढळते. मौर्य काळात संस्कृत बरोबर प्राकृत भाषेत विपुल ग्रंथ संपत्ती जी आहे निर्माण झाली. विशेषतः सम्राट अशोकाने आपली आज्ञापत्रे जी आहेत प्राकृत भाषांमध्येच शिलांवर व स्तंभावर कोरलेली आढळतात. बौद्ध साहित्यातील सुप्रसिद्ध त्रिपिटक ग्रंथाचे संपादन या काळात जे आहे झाले. या त्रिपिटकांमध्ये अभिधम्म पिटक हा ग्रंथ जो आहे तिसरा बौद्ध धर्म परिषदेत नंतर रचला गेला. आणि मी म्हटलं होतं की जे पहिल्या परिषदेमध्ये 2 पिटके बनली होती त्यांचे विभाजन करून जे आहे ते 3 पिटके या तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेत जे आहे ती याची रचना करण्यात आली होती. या काळात जे आहे जैन साहित्याच्या दृष्टीने समृद्ध होता. हा काळ जो आहे जैन साहित्याच्या दृष्टीने देखील समृद्ध होता. दशवैकालिक, उपासक दशांग, आचार रंगसूत्र, भगवती सूत्र इत्यादी प्रसिद्ध जैन ग्रंथ याच काळात जे आहेत ते रचली गेली. त्यामुळे ही नावं अतिशय महत्त्वाची आहेत. कुणाच्या कालखंडामध्ये रचली गेली, आयोग जे आहे कसाही प्रश्न विचारू शकतो त्यावेळेस जे आहे आपल्याला कुठले ग्रंथ कुठल्या धर्माशी संबंधित आहेत आणि त्यांची रचना कुणाच्या कालखंडामध्ये झाली या बाबी आपण जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कला आणि स्थापत्य. मौर्य राजाच्या स्थापनेनंतर देशात सुख, शांती, समृद्धी आणि सुव्यवस्था नांदू लागली. मौर्यकालीन कला म्हणजेच काय, प्राचीन ऐतिहासिक काळातील स्थापत्य शिल्पकलेचे चा जो आहे प्रारंभ होय. आणि मी मागे म्हटल्याप्रमाणे बिहारमधील बराबरी येथील सापडलेले जे आहे गुहेमधील जे चित्र जे आहे प्राचीन भारतीय इतिहासातील जे आहे सर्वात प्राचीन असे जे आहे ते संबोधले जाते. अशोकाच्या काळात बिहारमधील बराबर येथे या टेकड्यावरील खोदली गेलेली लेणी भारतातील लेण्यांमध्ये सर्वात प्राचीन लेणी जी आहे ती आहे. मौर्य काळात जे आहे दगड घडवणे आणि कोरणे यात कारागिरांना लक्षणीय नैपुण्य म्हणजेच काय एक्सपर्ट झाले होते किंवा त्यांनी स्किल्स तेवढ्या आपल्या डेव्हलप केल्या होत्या. यांना संपादन केलेले होते असे दिसते. दोनोती एका विशिष्ट कलेची अभिव्यक्ती आणि दगड घडवल्यानंतर त्याला आरसी गुळगुळीतपणा आणण्याचे तंत्र यातील नैपुण्यही दिसते. याला जे आहे मौर्यकालीन घोटाई म्हणतात. या काळात घडवलेल्या यक्ष आणि यक्षी यांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. आणि इथं छायाचित्रामध्ये जे आहे दिदा रंगज येथील सुप्रसिद्ध चौरी धारिणीची मूर्ती जी आहे ती दाखवलेली आहे. विशेषतः यक्षीच्या सुंदर मूर्ती आणि सुबक आहेत. इथे मागे म्हटल्याप्रमाणे दीदारगंज येथील प्रसिद्ध चौराधारिणी मूर्तीचा समावेश त्यामध्ये केला जातो. या काळात घडवलेल्या पारखम येथील यक्षमूर्ती आणि बेसनगर आणि पाटणा येथे मिळालेल्या स्त्री प्रतिमा ज्या आहेत त्या प्रतिमा मथुरा वस्तू संग्रहालयात ज्या आहेत प्रसिद्ध केलेल्या आहेत. सम्राट अशोकाचे स्तंभ आणि त्यावरील शिल्पाकृती हे मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचे जे आहेत नमुने आहेत. रामपूर्वी आणि लौरिया नंदनगड येथील जे आहे स्तंभ शीर्षावर सिंहाच्या शिल्पाकृती आहेत. सांकीशा येथील स्तंभ शीर्षावर हत्तीची जी आहे शिल्पाकृती आहे. सारनाथ येथील स्तंभ शीर्षावर 4 सिंहाच्या शिल्पाकृती आहेत. 4 सिंहाचे हे शिल्प जे आहे भारताचे राष्ट्रीय बौद्ध चिन्ह आहे. या बाबी जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. कुठल्या स्तंभ शीर्षावर काय दाखवलेले आहे किंवा कशाची शिल्पाकृती आहे. मौर्यकालीन स्थापत्य मध्ये कोरीव लेण्यांची सुरुवात झाली. मौर्यकालीन बराबार आणि नागार्जुनी टेकड्यांवरील कोरीव लेण्यांची कालनिश्चिती करता येते. अशा प्रकारची ही भारतातील पहिली कोरीव लेणी होय.
या काळात जे आहे कला वस्तू निर्माण करणाऱ्यांच्या संदर्भात विष्टी ही संज्ञा वापरली गेली आहे. विष्टी म्हणजे प्रजाजनांनी श्रमरूपाने दिलेला कर होता. विष्टीद्वारे जे आहे कारागीर सरकारला विशिष्ट रकमे इतके जे आहे परिश्रम विनावेतन देत असे. पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्ताचा एक अतिभव्य प्रासाद होता. मॅगेस्थीनिस इराणची राजधानी सुसा येथील राजा प्रासादाशी त्याची तुलना करतो. ही एक बाब महत्त्वाची आहे. विटांच्या उंच भिंतीचे तट त्या प्रासादाच्या संरक्षणात बांधलेले होते आणि आतील बाजूस अनेक इमारती होत्या. त्या इमारतीचे बांधकाम दगडी होते. इमारतीच्या आत स्तंभ उभारलेले होते. त्यामध्ये लाकडाचाही जे उपयोग केला होता. चीनी प्रवासी फाहियानने याचे वर्णन देखील केलेले आहे. आणि मॅक्सिस्थेनिसनी कशाचं वर्णन केलं, चीनी प्रवासी आणि फाहियाननी कशाचे वर्णन केले, या बाबी देखील ज्या आहेत महत्त्वाच्या आहेत. कलाक्षेत्राला दिलेली अप्रतिम देणगी म्हणजे मौर्यकालीन एकसंध भव्य स्तंभ होय. धर्मप्रचारासाठी अशोकाच्या काळात अनेक स्तंभ उभारली गेले आणि आपण अशोक स्तंभ म्हणून त्यांना जे आहे ते ओळखतो. हे स्तंभ एकूण 30 ठिकाणी आहेत. गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रमुख घटना ज्या ठिकाणी घडल्या तेथे आणि महत्त्वाच्या राजमार्गावर ही स्तंभ जे आहेत उभारलेली आहेत. अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणावर स्तूपांची उभारणी केली गेली. अशोकाने आपल्या कारकिर्दीत सुमारे जवळपास जे आहे 84,000 स्तूप बांधले असे म्हटले जाते. समाज जीवन उत्खननामधून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे मौर्यकालीन समाज जीवन उंचावल्याचे दिसून येते. मौर्य काळामध्ये जे आहेत चातुर्य वर्ण म्हणजे 4 वर्ण असलेली पद्धती दृढ झालेली होती. व्यवसायावर आधारलेल्या भारतीय समाजाच्या 7 वर्णांचे वर्णन मॅगेस्थीनिस करतो. पुरोहित, शेतकरी, धनगर व शिकारी, व्यापारी व मजूर, सैनिक, हेर आणि सरकारी अधिकारी हे 7 वर्ण होते. आणि आर्य चाणक्याने जे आहे हेर म्हणजेच जे आहे गुप्त माहिती मिळवणाऱ्या हेर खात्याची निर्मिती केली होती. आणि मौर्य साम्राज्याच्या विस्तारामध्ये देखील जे आहे हेर यांनी बजावलेली एक भूमिका देखील जी आहे महत्त्वाची मानली जाते. मौर्यकालीन समाजाची नीतिमत्ता अत्यंत उच्च दर्जाची होती असे मॅक्सिस्थेनिसनी म्हटले आहे. लोकजीवन संपन्न आणि सुखी होते. नट, नर्तक, गायक, वादक अशा मनोरंजन करणाऱ्या वर्गाचा उल्लेख आढळतो. रथांच्या आणि घोड्याच्या शर्यती, मल्लयुद्ध तसेच नृत्य, गायन स्पर्धा हे करमणुकीचे लोकप्रिय प्रकार होते. दूत खेळणे प्रचलित होते पण त्यावर जे आहे सरकारी नियंत्रण होते. वैदिक काळापासून चालत आलेली शिक्षणाची परंपरा मौर्य काळातही तशीच राहिली. मौर्य काळात जे आहे तक्षशिला, काशी, अयोध्या इत्यादी नगरे उच्च विद्या आणि कलांचे शिक्षण देणारी श्रेष्ठ केंद्रे बनली. याच काळात जे आहे स्त्रियांच्या शिक्षणाची उपेक्षा सुरू झाली. परंतु कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार मौर्य काळात स्त्रियांना काही अधिकारी देण्यात आले असावेत असे दिसते. स्त्रीधनावर त्यांचा संपूर्ण अधिकार होता. अनाथ व दिव्यांग स्त्रियांची काळजी शासन घेत असे. अनेक स्त्रिया ज्या गुप्तचर यंत्रणेत काम करत असत. मौर्य काळाला बहुविध पैलू आहेत आणि त्यामुळे त्याला जे आहे एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशोकांच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या राजांच्या कारकिर्दीत जे आहे मध्यवर्ती प्रशासन यंत्रणा कमकुवत होत गेली आणि त्यामुळे जे आहे राजकीय अवनती सुरू झाली आणि साम्राज्याचे तुकडे पडू लागले. मौर्योत्तर काळात जे आहे विघटित झालेल्या साम्राज्याचे पुन्हा संघटन करण्याचे काम जे आहे शुंग आणि सातवाहन घराण्यांच्या सत्तेखाली झाले. वैदिक धर्म, वर्णाश्रम व्यवस्था आणि वैदिक धर्म परंपरेनुसार असलेली जीवन प्रणाली या सर्वांना पुन्हा महत्त्व आले. या घराण्यातील या घराण्यासंबंधीची माहिती जी आहे आपण आता पुढील पाठात घेणार आहोत. आणि आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतं या बद्दलची आपण माहिती थोडक्यात घेऊयात. जसं की हरण्य घराण्यातील हार्डाडॅस हा प्रसिद्ध राजा होय. बिंबिसार हा राजा होय. नंदवंशाची स्थापना जी आहे कोणी केली होती? महापद्मानंद. संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटक स्वप्नवासदत्तम हे यांनी कोणी जे आहे की याची रचना केली होती? भास. आणि त्याचप्रमाणे जे आहे दुरुस्ती म्हणजे गटा न बसणारा शब्द किंवा एक पर्याय ओळखा असा देखील आयोग जे आहे प्रश्न विचारू शकतो.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.